व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी इथं आलो आहे। 2024ची महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे। महाराष्ट्राचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे। मी शिवसेना शिंदे गटाचा उपनेता आहे नावापुरता, आणि अजूनही मी त्याच पक्षात आहे। पण राजसाहेबांचे विचार, राजसाहेबांची गेली 10-12 वर्षातली आंदोलनं, हे सगळं पाहिल्यानंतर मला आतून सारखं असं वाटायला लागलं की हा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आला पाहिजे। महाराष्ट्राच्या 24 नंतरच्या सत्तेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार दिसले पाहिजेत। कुठलीही निवडणूक, इवन कुठलीही लढाई ही कोणाला तरी हरवण्यासाठी कधीच लढायची नसते। ती आपण स्वतःला जिंकण्यासाठी लढायची असते। मला ह्याला हरवायचंय म्हणून मी नाही, ती माणसं कधी जिंकत नाहीत। कुणाची तरी रेषा पुसून माझी रेषा मोठी नाही करायची। मला माझी स्वतःची रेषा काढायची आहे। म्हणून शिवसेनेसारख्या पक्ष कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात राज ठाकरे गेले नाहीत। इवन त्यांनी घाईघाईने पक्ष, बराच वेळ घेतलाय त्या माणसांनी। महाराष्ट्रभर फिरले, शिवसेनेतला असलेला त्यांचा अनुभव, लहानपणापासून बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर सातत्याने त्यांच्या संगतीमध्ये वावरलेला हा मुलगा अतिशय खऱ्या अर्थाने ज्याला पुरोगामी म्हणावं असे संस्कार झालेले, हिंदुत्वाचे संस्कार झालेले अशा या मुलांनी शिवसेनेतनं बाहेर पडल्यानंतर बराच वेळ घेतला। विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी अनेक चर्चा केल्या, विचार विनिमय केला आणि मग स्वतःचा वेगळा पक्ष उभा केला। जी बाळासाहेबांची विचारधारा होती, महाराष्ट्रात मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणं, आणि जेव्हा देशाचा प्रश्न येईल तेव्हा हिंदूंच्या हितासाठी लढणं, आणि त्याच विचारांच्या पायासरणीवर, विचारसरणीच्या पायावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म झाला। 18 वर्ष एक माणूस वेगळ्या विचारांनी धडपडतोय। महाराष्ट्राचं भलं व्हावं, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र मला निर्माण करायचा आहे, हे सातत्याने मी 17-18 वर्ष त्यांच्या तोंडून ऐकतोय। ते स्वप्न साकार करण्याची आता वेळ आली आहे। अत्यंत रोखठोक व्यक्तिमत्व, मनात एक, ओठांवर एक असली भानगड नाही। म्हटलं की या निवडणुकीमध्ये काही सभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी राज ठाकरे या माणसासाठी घ्याव्यात। मनापासून वाटलं
आणि मी स्वतःहून फोन केला. अमेरिकेमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाचं एक मोठं संमेलन असतं. त्या संमेलनामध्ये मी माझ्या व्याख्यानासाठी गेलो होतो. राजसाहेबांची त्या संमेलनामध्ये मुलाखत होती. साधारण एक 3 ते 4 दिवस एकाच हॉटेलमध्ये आम्ही उतरलेले असल्यामुळं बऱ्याच वेळा भेटीगाठी होत होत्या. तेही एकटे होते, निवांत होते. त्या भेटीगाठी इकडच्या तिकडच्या गप्पा नाहीत. तुझं कसं चाललंय सिनेक्षेत्रात, असलं काहीही नाही. माणूस आहे अमेरिकेमध्ये, कुटुंबाला घेऊन आलाय, पण त्या अमेरिकेत असून सुद्धा फक्त ते शरीराने मला अमेरिकेत दिसले, मनाने ते महाराष्ट्रातच होते. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त महाराष्ट्र होता. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त या महाराष्ट्राचा जो चोथा झालाय, विचका झालाय, जो सर्व राजकीय पक्षांनी मिळून करून ठेवलाय. कंटाळलोय आम्ही सगळेजण. कुणाला मत द्यायचं हा प्रश्नच आहे. अ ब क ड ई फ असे पक्ष आहेत. अ आणि ब वर्षानुवर्ष एकाच विचारसरणीचे म्हणून ते दोघं मित्र आहेत. क आणि ड त्यांचा एक वेगळी विचारसरणी आहे म्हणून ते मित्र आहेत. आणि क आणि ड आम्हाला कधीच नको आहेत महाराष्ट्रात, म्हणून आम्ही सर्वांनी बहुमताने अ आणि ब ला निवडून दिलं. आणि अचानक ब उठला आणि क आणि ड बरोबर जाऊन बसला. मग ब क ड असं एक त्रिअंगड बनलं जे आम्हाला नको होतं. मग त्यातला एक ड उठला आणि तो पुन्हा अ बरोबर आला. आणि मग तो ड असं म्हणाला की तो क मला आवडत नाहीये, तो चुकीचा आहे, त्याच्याबरोबर राहणं पसंत नाही मला, म्हणून मी इकडे आलो, कारण हे आमचं मूळ आहे. आणि मग सडनली काही महिन्यानंतर पुन्हा तो ड आणि बरोबर आणि ब बरोबर येऊन बसला. अरे काय लावलंय काय? इतकं गलिच्छ राजकारण. लोकशाहीमध्ये आपल्या मताला बहुमोल किंमत आहे. मुळात लोकशाहीमध्ये आपण राजे आहोत ही आता विसरून गेलेत सगळेजण. भारत स्वतंत्र होण्याच्या आधी एक राजा आणि प्रजा ती संपली. लोकशाहीमध्ये सामान्य माणूस राजा असतो आणि तो सामान्य माणूस राजा असतो, त्याची सेवा करण्यास प्रतिनिधी नेमला जातो. ही लोकशाहीची एक पद्धत आहे. लोकशाही कशाला म्हणतात? ते ठाण्यामध्ये अविनाश जाधव जन्माला आले. या ठाण्याच्या नस नस हा माणूस ओळखतो. दिवसा रात्र तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी धावत असतो. त्याला माहिती आहे, त्याला घरं माहिती आहेत, त्याला नावं माहिती आहेत, त्याला प्रत्येक घरातले प्रॉब्लेम माहिती आहेत. आणि अचानक निवडणुकीच्या वेळेला अविनाश जाधवला बाजूला बसायला सांगितलं जातं आणि भलताच एक कुठल्या तरी गावातला माणूस ज्याला या गावाशी काही संबंध नाही त्याला आणून ह्याच्या बोडक्यावर बसवतात आणि त्याला उमेदवार म्हणून निवडून आणायला सांगतात. आणि त्याला उमेदवार म्हणून निवडून आणण्याची जबाबदारी अविनाश जाधववरच टाकली जाते. काय गंमत आहे बघा. म्हणजे अविनाश जाधव इथे जन्माला आलेले आहेत, ह्या लोकांचं काम करतायत, घरोदारी फिरतायत, गाव पर्सनली एकमेकाला ओळखतायत. आम्हालाही अविनाश जाधव निवडून यायला हवेत. पण निवडणुकीमध्ये सेटिंग काय होतं, काय त्यांची
करामत असते मला माहीत नाही, पण अचानक तो माणूस जातो आणि भलताच एक माणूस येऊन बसतो जो इथली लोक त्याला ओळखतच नाहीत. ही अशी असंख्य ठिकाणी परिस्थिती गेल्या काही निवडणुकांमध्ये बघायला मिळाली. मग याच्यातून निर्माण होते बंडखोरी. मग त्या बंडखोरांना पटवण्यासाठी म्हणून मग त्यांच्याबरोबर मांडवली चालू होते. आणि अचानक कालपर्यंत तो अपक्ष म्हणून उभा राहणार असतो, तो तिकीट भरलेलं असतं, फॉर्म भरलेला असतो, तो अचानक 4 तारखेला जातो. काय त्यांच्यात बोलणं होतं बरं ते आम्हाला जाहीर खरं तर ते आमच्या समोर बोलणं व्हायला पाहिजे. काय पटवलं त्याला तुम्ही? हा खाजगी मामला नाही आहे ना, हा आमच्या जीवनाशी निगडीत आहे हे सगळं. एका विभागातल्या एक माणसाला इथल्या माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचे. एक बाहेरचाच माणूस इथल्या माणसांचे प्रश्न कसे सोडवणार? इतकं गलिच्छ सगळं होऊन बसलेलं आहे. इकडे 3-4 पार्ट्या आहेत, इकडे 3-4 पार्ट्या आहेत, असा एक सामना आहे. मला राज ठाकरेंचं कौतुक करावं असं वाटतं की ह्या कुठल्याही भानगडीत ते कधी पडत नाहीत. त्यांनी युती नाही केली, मला भयंकर कौतुक वाटलं. एकटे लढायचं ठरवलं, मानलं पाहिजे. वाघाचा काळीज लागतं बरं का. इतकी वर्ष, 18 वर्ष माणूस धडपडतोय महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी. सोन्यासारखा महाराष्ट्र घडावा. महाराष्ट्र महाराष्ट्र जे आपण म्हणतो, महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे भूमीचा तुकडा, काही 100 स्क्वेअर फीटचा महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रातले महापुरुष. महाराष्ट्राची ओळख कशी असते? महाराष्ट्राची ओळख कुठून आलात तुम्ही? महाराष्ट्रातनं म्हणजे कुठून? म्हणजे कोणाच्या गावातनं आलात? पहिलं नाव येतं छत्रपती शिवाजी महाराज. आपण जे म्हणतो ना सुसंस्कृत महाराष्ट्र, आदर्श महाराष्ट्र, तो आदर्श, तो सुसंस्कृतपणा म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्याचं उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर. त्याचं उत्तर आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. त्याचं उत्तर आहे आगरकर. त्याचं उत्तर आहे कर्वे. त्याचं उत्तर आहे सावित्रीबाई फुले. त्याचं उत्तर आहे मल्हारराव होळकर. त्याचं उत्तर आहे बाजीराव पेशवा. त्याचं उत्तर आहे तात्या टोपे. त्याचं उत्तर आहे झाशीची राणी. महाराष्ट्र, मला महाराष्ट्र असा बघायचा आहे, मला महाराष्ट्र तसा बघायचा आहे. म्हणजे काय बघायचं आहे? म्हणजे मला हे सगळं वैभव महाराष्ट्राचं पुन्हा महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करायचं आहे, पुनर्प्रस्थापित करायचं आहे. आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्यांना आंबेडकर माहीत नाहीत, सावरकरांवर प्रेम करणाऱ्यांना सावरकर माहीत नाहीत, टिळकांवर प्रेम करणाऱ्यांना टिळक माहीत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्यांना शिवाजी माहीत नाहीत. विधानसभेमध्ये उभा राहून एक मंत्री म्हणतात की धर्मवीर संभाजी महाराज म्हणण्याची गरज नाही. माहिती आहे धर्मवीर शब्दाचा अर्थ काय? धर्मासाठी वीरगती प्राप्त झालेला. इतिहास माहिती आहे महाराष्ट्राचा? शिकवला गेला कधी शाळेमध्ये? नाही माहिती. छत्रपती शिवाजी महाराज काय एवढे मोठे आहेत? हे हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजा. सावरकरांनी वर्णन केलंय शिवाजी महाराजांचं. काय? हे हिंदू नृसिंहाचा अवताराचं उपमा दिले शिवाजी महाराजांना. गाणं आपण बराच वेळा ऐकतो.
आत्ताच दिवाळी झाली, लक्ष्मीपूजन झालं, त्याच्या आधी दसरा झाला, नवरात्र झालं, गणपती झाले. प्रत्येक घराघरामध्ये आरत्या म्हणतो आपण, सुख करता दुःख हरता. कोणी लिहिली आरती? समर्थ रामदासांनी दिलेल्या आरत्या आहेत ना. हे समर्थ रामदास कुठनं आले? याच महाराष्ट्रातनं आले ना. आपल्या हिंदूंचा धर्मग्रंथ भगवद्गीता संस्कृतमध्ये, ती सामान्य माणसांना कळत नाही, तळागाळापर्यंत लोकांना ती वाचता येत नाही. म्हणून त्यांच्या भाषेत 13व्या शतकात लिहिणारा एक मुलगा या मातीत जन्माला आला, त्याचं नाव संत ज्ञानेश्वर माऊली. हा जो महाराष्ट्र आपण म्हणतो ना, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्र म्हणजे काय, तो महाराष्ट्र मला पुन्हा आणायचा आहे. अरे पुन्हा आणायचं आहे म्हणजे काय आणायचं आहे? पुन्हा आणायचं आहे म्हणजे ती नैतिकता आणायची आहे. पुन्हा आणायची आहे म्हणजे ती महाराष्ट्राची नीतिमत्ता आणायची आहे, जी संपूर्णपणे गेल्या 25 वर्षात हरवलेली आहे, संपली आहे. या सगळ्या राजकीय पक्षांनी धुळदाण उडवली तिची. सगळ्यांसाठी दरवाजे खुले. असं कसं होऊ शकतं? 40 वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेला माणूस अचानक उठून शिवसेनेत, भाजपमध्ये किंवा मनसेमध्ये कसा येऊ शकतो? येऊ शकतो. कधी? त्यांनी असं म्हटलं पाहिजे की इतकी वर्ष मी ह्या पक्षामध्ये होतो, या विचारसरणीला धरून मी काम करत होतो, आता माझं मतपरिवर्तन झालंय. मला लक्षात आलंय, माझी चूक लक्षात आली आहे माझ्या. इतकी वर्ष मी ह्या पक्षामध्ये माझ्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं. हे चुकीचं आहे, हे नाही आहे, हे बरोबर नाही आहे. ही विचारसरणी मला मी चुकीच्या वाटेवर चालत होतो. आज मला कळून चुकलं की ही वाट चुकलेली आहे आणि आता मी माझं आयुष्य बदलायला तयार झालो आहे. आणि म्हणून मी या विचारसरणीला मान्य करून मी या विचारसरणीच्या पक्षामध्ये प्रवेश करतोय. असं एकतरी इकडून तिकडे उड्या मारणारे बोलतात? कधीच नाही बोलत. सत्तेसाठी एक अख्खा पक्ष ह्या पक्षाबरोबर येतो आणि ह्या पक्षात आल्यावर जे दोन विरुद्ध विचारसरणीचे पक्ष आहेत ते एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतरही तो पक्ष म्हणतो की आम्ही आमची विचारसरणी सोडलेली नाहीये. वा, कमाल आहे. 13 करोड महाराष्ट्रीयन लोकांना हे सगळे मिळून मूर्ख बनवतायत. आणि मूर्ख का बनवतात? कारण आपण मूर्ख बनायला तयार असतो म्हणून. आता ठरवा, आम्ही मूर्ख नाही आहोत, आम्ही गाढवं नाही आहोत. आता ही ठरवण्याची वेळ आली, विचार करण्याची वेळ आली. एक स्वतःची वेगळी विचारसरणी घेऊन मला फक्त महाराष्ट्राचं भलं करायचं आहे. या महाराष्ट्राला जे गलिच्छ रोग लागलेले आहेत, जो माझा आजारी पडलेला महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राला त्याची तब्येत ठणठणीत करण्यासाठी आता चांगले 288 डॉक्टर मला या विधानसभेमध्ये पाठवायचे. मी जेव्हा आजारी पडतो तेव्हा मी, आता शरद पोंक्षे, मी ब्राह्मण आहे म्हणून मी ब्राह्मण जातीचा डॉक्टर बघतो का? नाही. मी काय बघतो? मी चांगला डॉक्टर कोण आहे तो बघतो. मी माझ्या जातीचा डॉक्टर बघून नाही जात. मी चांगला डॉक्टर कोण आहे ते बघून मी त्या डॉक्टरकडे जातो, कारण मला जगायचं असतं चांगल्या पद्धतीने. मला बरं व्हायचं असतं. मग जेव्हा माझ्या स्वतःच्या जीवावर बेततं तेव्हा मी काय करतो? उत्तम डॉक्टरकडे जातो.
मग डॉक्टर कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, मला बरं व्हायचं ना, मी उत्तम डॉक्टरकडे जाणार. आजही तीच परिस्थिती आहे. गेली 20-25 वर्ष हा महाराष्ट्र आजारी पडलाय. सगळं त्याचं गतवैभव धुळीला मिळालेलं आहे. मी गंमत म्हणून किस्सा सांगतो तुम्हाला. मी 2-3 पुस्तकं लिहिली. त्यातले एक पुस्तक राजसाहेबांना द्यायचं म्हणून मी गेलो त्यांच्या घरी. त्यांची वेळ घेतली. सकाळच्या वेळेला ये म्हणाले, जरा जास्त वेळ गप्पा मारता येतील. राजकीय नेता कसा असायला हवा याचं एक छोटंसं उदाहरण आहे. मी सावरकरवादी आहे, मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. मी सावरकरांवर व्याख्यानं देतो, मी छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यानं देतो, मी हिंदुत्वावर व्याख्यानं देतो. हे सगळं राजसाहेबांना माहिती आहे. तेही साधारण त्याच विचारसरणीचे आहेत. शरद आपल्याला भेटायला येणार आहे, त्याचं एक पुस्तक त्याला देण्यासाठी तो येणार आहे. म्हणून मी जेव्हा भेटायला गेलो तेव्हा ते आणि मी समोरासमोर बसलो, तेव्हा त्यांच्या टेबलवरती समोर काही पुस्तकं होती आणि त्या पुस्तकाच्या काही पानांमध्ये खुणा घालून त्यांनी ठेवली होती. आमच्या गप्पा रंगल्या. जवळजवळ 1.5 तास आम्ही गप्पा मारत बसलो. आणि त्यावेळेला त्यांनी त्या पुस्तकातलं, तू येणार आहेस म्हणून मी तुला एक गंमत म्हणून, हे तुला आवडेल वाचायला, की हे तू वाचलेस का पुस्तक, नसेल मी तुला दाखवतो, असं म्हणून ती खुणा घातलेली काही पानं, त्याच्यावरचे काही रेफरन्सेस वाचून दाखवले. एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षाने, संस्थापकाने. आपल्याला कोण येणार आहे भेटायला, त्याच्याबरोबर कुठल्या विषयांवर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत, त्या माणसाची बॅकग्राऊंड काय आहे, त्याला काय आवडेल, त्याच्या ज्ञानात आपल्याकडनं 2 गोष्टी कशा भरल्या जातील. मला भयंकर कौतुक वाटलं. म्हटलं क्या बात आहे. आज कधीतरी आम्ही अभिनेते असल्यामुळं आणि काही राजकीय पक्षांशी संबंध असल्यामुळं अनेक आमदार आणि खासदारांशी संबंध येतात कधीतरी. तर त्यांच्या गप्पा ऐकून अक्षरशः कीव येते. कीव. काहीही माहीत नसतं. शून्य वाचन, शून्य अभ्यास. एक आमदार किती मतदारांचा एक आमदार असतो? 4 लाख, 5 लाख. 4 ते 5 लाखांच्या मागं एक आमदार. म्हणजे 4 ते 5 लाख लोकांना, आपल्या मतदारसंघातल्या 4-5 लाख लोकांना सुज्ञ करणारा, त्यांच्याच 5 लाखांपेक्षा थोडा जास्त हुशार असा तो पाहिजे की नाही. त्याला काहीतरी माहिती पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची निदान ढोबळ मानाने तरी त्याला माहिती पाहिजे. आपल्या देशामधल्या, आपल्या राज्यामधल्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कोण काय काय करते सध्या, थोडी तरी त्याला माहिती पाहिजे. डिटेल माहिती नको, थोडी तरी माहिती पाहिजे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, म्हणून मी आमच्या सांस्कृतिक मंत्र्यांकडे गेलो एका कार्यक्रमासाठी. एक कार्यक्रम 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून करूया. तिथं कोणीतरी मला, त्या मीटिंगमधल्या एका दुसऱ्याच माणसाने मला विचारलं की आता नथुराम तुम्ही करता का बंद झालं. तुम्ही म्हटलं बंद केलं ते नाटक. तेव्हा त्या सांस्कृतिक मंत्र्यांनी मला विचारलं, नथुराम म्हणजे? म्हटलं नथुराम म्हणजे ज्यांनी गांधीजींना गोळ्या मारल्या, ज्यांनी हत्या केली तो नथुराम. नाही, ते तुम्हाला का असं म्हणाले. म्हटलं मी ती भूमिका करत होतो 25 वर्ष. तेव्हा ते सांस्कृतिक मंत्री मला आश्चर्याने म्हणत, अच्छा तुम्ही करत होता.
म्हणजे महाराष्ट्रात असं कोणी नसेल मला वाटतं की मी नथुरामची भूमिका करतोय माहीत नसलेला, पण आमच्या सांस्कृतिक मंत्र्यांना ते माहितीच नव्हतं. 35 वर्ष या क्षेत्रात काम करणाऱ्या एका नटाबद्दल आणि 25 वर्ष एक भूमिका करणाऱ्या नटाबद्दलची ही माहिती आमच्या द ग्रेट सांस्कृतिक मंत्र्यांना होती. मग छोटे छोटे कलाकारांबद्दल तर माहीत असणं फारच दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणजे समर्थांनी जे वर्णन केलंय असं वर्णन, एवढं वर्णन नाही, त्याच्या 1 सहस्त्रांश वर्णन करावं असा एखादा आपला प्रतिनिधी असायला हवा. समर्थांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलंय संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रामध्ये, ते काय म्हणतात? शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. त्या छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करतात. प्रत्येक राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज असतातच. पण त्यांच्या मुलाला लिहिलेल्या याच्यात छत्रपतींबद्दल म्हटलं शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. असं आता कोणाबद्दल आपण म्हणू शकतो? शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. पुढं तर तरी फार मस्त म्हटलंय, शिवरायांशी 8वावे जीवित तृणवत मानावे. म्हणजे हे मी ओळख का म्हणतोय, मला अविनाश जाधव यांचं जे मी गेली 10 वर्ष व्हिडिओवरती सोशल मीडियावर काम बघतोय, ते बघितल्यावर मला या ओळी आठवल्या. शिवरायांचा जीवित तृणवत मानावे. तृणवत म्हणजे गवताच्या काठी एवढं, इतकं तुच्छ मानावं स्वतःचं जीवन. जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्तिरूपे. कुठलंही पद नाही, कुठलंही संविधानिक कुठलंही संविधानिक पद नसताना अविनाश जाधव गवताच्या काडी सरप्रमाणे स्वतःला तृणवत समजून सामान्य माणसांसाठी दिवस रात्र काम करतात. हा खरा छत्रपतींचा चेला आहे. असे आमदार हवे आहेत आम्हाला. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला गाडीचं पेट्रोल डिझेल जवळजवळ फुकटात दिलं जातं, तुम्हाला भत्ते दिले जातात, तुम्हाला पगार दिला जातो, तो आमच्या टॅक्स. की तुम्ही 24 तास आमच्यासाठी अवेलेबल असायला पाहिजे. मगाशी कोणीतरी भाषणामध्ये म्हटलं की ते दुसरे आमदार 5 वर्ष कधी दिसलेच नाहीत. लोकप्रतिनिधी हा शब्दच सगळे विसरूनच गेलेत. सगळ्यांना राजा झाल्यासारखं वाटतं. एकदा आमदार झालो, खासदार झालो, एकदा सत्तेत आलो की भाषा कशी बदलते. मी दिलं, तुम्ही काय दिलं, तुम्ही काय दिलं. पुढे समर्थ शिवाजी महाराजांचं वर्णन करताना म्हणतात, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, नीतीचा निर्धारू श्रीमंत. श्रीमंत योगी हा शब्द ज्यांच्यासाठी म्हणावा असा एकच राज शिवाजी महाराज. का जिथे श्रीमंती आहे तिथे योग साधना नाही आहे, जिथे विरक्ती नाही आहे, जिथे वैराग्य नाही आहे. वैराग्य आणि श्रीमंतीचा मेळ बसत नाही. आणि जिथे वैराग्य आहे, जिथे विरक्ती आहे, तिथे पैसा नाही आहे, श्रीमंती नाही आहे.
पण या भूतलावरती असा एकच राजा होऊन गेला ज्याच्याबद्दल समर्थांना श्रीमंत योगी म्हणावंसं वाटलं, जे श्रीमंत पण आहेत आणि योगी पुरुष पण आहेत. आणि त्या छत्रपतींच्या स्वप्नातलं ते स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करायचंय आपल्याला. पुन्हा या आजारी पडलेल्या महाराष्ट्राला बरं करण्यासाठी चांगले 288 डॉक्टर आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचेत. आणि असे चांगले डॉक्टर राजसाहेबांनी या निवडणुकीमध्ये उभे केलेले आहेत. ही सगळी तळागाळातनं आलेली माणसं आहेत. चाळीतून, झोपडपट्टीतून, अशा ठिकाणाहून उचललेली एक एक रत्न आहेत. अतिशय गलिच्छ असं जातीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आम्ही आमच्या संतांना सुद्धा सोडलं नाही, महापुरुषांना सोडलं नाही. प्रत्येक महापुरुषाकडं, प्रत्येक संतांकडं, प्रत्येक समाज सुधारकाकडं, प्रत्येक साहित्यिकाकडं, प्रत्येक कवीकडं आम्ही त्याच्या जातीच्या चष्म्यातून बघण्याचं एक गलिच्छ सवय गेल्या 20-25 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये लावलेली आहे. आणि असा एकमेव माणूस आहे हा, त्याच्या पक्षामध्ये जात नाही. ते कधी जात या अँगलनी, ज्या चष्म्यातून कोणाकडेही बघतच नाहीत. मुळात जात ही आणलीच व्यवसायाच्या जाती बनवल्या आम्ही. अशा जाती कुठेही अस्तित्वातच नाही आहेत. आम्ही जन्म कुठे घ्यायचा ह्याचं आमचं कर्तृत्व शून्य आहे. असं नव्हतं. माझ्या नाटकामध्ये चांभार चौकशा करू नकोस असं वाक्य 25 वर्षापूर्वी मी सहजपणे बोलत होतो. नाटक बघायला येणारा चांभार समाजातल्या माणसाची भावना कधीही दुखावली. ढोर मेहनत कशाला करतोयस असं म्हटल्यानंतर कुठल्याही ढोर समाजातल्या माणसाची नाटकाला आलेल्या भावना कधीही दुखावली गेली नाही. एक छोटासा किस्सा सांगतो आणि थांबतो. आत्ता मी आजारपणातनं उठल्यानंतर अग्निहोत्र 2चं शूटिंग केलं. त्याच्यामध्ये मी भावाला म्हणतो, अरे चांडाळा, आता दूरदर्शनवरती शिव्या देण्यासाठी काही लिमिटेशन्स असतात, नाहीतर मला भरपूर येतात. पण दूरदर्शन या माध्यमामध्ये चांडाळा, नालायका एवढंच म्हणायला परवानगी असते. तो आम्ही चांडाळा म्हटलं, तो सीन शूट झाला, गेला चॅनलकडे. 2 दिवसांनी पुन्हा मी सकाळी शूटिंगला गेलो, तोच सीन मला हातात आणून दिला. मी म्हटलं, अरे हा झालाय, शूट केलाय. पण नाही म्हणाले, हा परत शूट करावा लागेल. म्हटलं का? अरे तू त्याच्यात म्हणालास ना तुझ्या भावाला, अरे चांडाळा कुठं कर्म फेडशील, तर हे वाक्य बदलावं लागेल. म्हटलं का? ते म्हणजे चांडाळा नावाचा समाज आहे, त्यांचा चॅनलच्या ऑफिसवर मोर्चा येईल. हे मला 2022ला कळलं राजसाहेब, की चांडाळ नावाचा समाज आहे. तोपर्यंत मला हे माहितीच नव्हतं. असा नव्हता महाराष्ट्र. असं एक आदर्श महाराष्ट्र, छत्रपतींच्या स्वप्नातला महाराष्ट्र, लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, सावरकरांच्या, टिळकांच्या, आगरकरांच्या, सगळ्या साहित्यिकांच्या, संतांचा महाराष्ट्र, तो पुन्हा एकदा आपल्याला बघायचा आहे. आणि तो निर्माण करण्याची ताकद सध्या ह्या एकाच माणसामध्ये आहे. त्या माणसाचं नाव आहे राज ठाकरे. आणि मी गेली 5-7 वर्ष त्यांना सतत फॉलो करतोय. फार कमी वेळा भेट होते, पण जेव्हा भेट होते तेव्हा त्यांच्याशी ज्या गप्पा होतात, त्यामुळं मी जरी शिवसेना शिंदे गटाचा उपनेता असलो तरी मला हा माझा निर्णय मी घेऊ शकतो. जर ते घेऊ शकतात कोणालाही पक्षात घ्यायचा निर्णय, तर मी का नाही येऊ शकत या व्यासपीठावर? मलाही लोकशाही आहे, संविधानाने मलाही अधिकार दिलेला आहे, तर तो अधिकार मी बजावलेला आहे. मला शेवटी महाराष्ट्र छान व्हायला पाहिजे. आणि राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे हे सगळे शिलेदार, महाराष्ट्र जो आजारी पडला आहे त्याला बरं करण्यासाठी त्या विधानसभेमध्ये जे 288 डॉक्टर आपल्याला पाठवायचे आहेत, त्याच्यात जास्तीत जास्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लोकं
दिसावीत अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला हात जोडून विनंती करतो की जास्तीत जास्त हे इंजिन कसं धावेल आणि हळूहळू या इंजिनाच्या पाठीमागं सगळे डबे कसे लागतील आणि महाराष्ट्राची हे रेल्वे गाडी अशी सुसाट धावली पाहिजे की आम्हाला त्या खऱ्या बुलेट ट्रेनची गरजच लागली नाही पाहिजे. इथंच थांबतो कारण साहेबांकडे वेळ नाही आहे आणि सध्या ते आता महाराष्ट्रभर त्यांना फिरायचं आहे आणि मला इथे बोलायची संधी दिलीत त्याबद्दल राजसाहेब तुमचा मी आभारी आहे. आणि खरोखर मनपूर्वक शुभेच्छा. हे जे सगळे आहेत या सगळ्या महापुरुषांकडं मी प्रतिज्ञा करतो की यांना बळ द्या, यांचे खांदे मजबूत करा आणि ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना बुद्धी द्या की इंजिनवर शिक्का मारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.